नमस्कार. आभाळ भरून आलं की अंतःकरणात सुद्धा चिंब ओल्या आठवणींची दाटीवाटी सुरू होते. मग श्रावण सरींच्या रिमझिमत्या स्वरधारातून ओथंबलेल्या मौशार आठवणी अंग सर्वांगातून निथळू लागतात. पिवळ्या धम्मक हळदुल्या उन्हात अंग वाळवीत बसलेली सांजरंगी सावल्यातून सखी दिसू लागते. धुकं पांघरून असंख्यात आठवणींचा उत्सव डोळ्यांच्या बुबुळ्यांवर उमटतो. करकचून बांधलेल्या आंबाड्याचा ओला पीळ सैलावून मोकळा व्हावा, असंच काहीसं कवी प्रकाश धर्म यांनी त्यांच्या कवितांमधून सांगितलं आहे. त्यांची एक सुंदर कविता. प्रकाश धर्म हे तेलंगणामधील एक सुप्रसिद्ध कवी आहेत. ऐकूया. नेमक्या आषाढ ऋतूत तुझ्या गालावर अवखळपणा उगवत असे. गार सरींनी तुझं खट्याळ हसणं भिजवायला तुझ्या त्या परकऱ्या वयात. आजोळच्या माझ्या घरामागच्या परसात, कुंपणाच्या मागं, बकुळीच्या झाडाखाली, ओल्या दगडी कट्ट्यावर मी तुझी वाट बघता बघता अर्धा विरघळून गेलेला असे. तुझ्या त्या परकऱ्या वयात. मग थोड्या वेळानं पावसाची भुरभुर सुरू व्हायची. पिंगा घालत वारा सुटायचा. फुलांचा वास वाढायचा आणि भिजत पळत येणारी तू जादूनं उमटल्याचा भास व्हायचा. आता इतक्या वर्षांनी मला कुणी सांगितलं, आता काही उरलं नाही. आषाढानं मात्र मला ठासून सांगितलं, तू ये. मी येतो. सगळं जिथल्या तिथं आहे. बकुळीच्या खालचा दगडी ओला कट्टा. मी खरंच गेलो. सगळं तसंच्या तसं होतं. पावसाची भुरभुर आली. पिंगा घालत वाऱ्याची झुळूक आली. बकुळीच्या सुवासात हिरवळ दरवळली. पण जादूनं उमटून तू नाही आलीस. पावसाची सर आली. मी आणि वाऱ्यानं खूप वाट पाहिली. पण तू आली नाहीस. आषाढ आला, श्रावण आला. आषाढ श्रावण गेला गेला, पण तू आली नाहीस. आलीच नाहीस.